मित्रांनो, तुम्ही मोटार घेतली आहे पण ती तुम्हाला पाहिजे एवढं पाणी देत नाही, लवकर लोडवरती येते, उंचावर पाणी मारत नाही, याचाच अर्थ तुम्ही मोटार घेताना काहीतरी चूक केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस मोटार घ्यायला जाता तर त्यावेळेस नेमक्या कोणत्या गोष्टी पाहून मोटार खरेदी केली पाहिजे. आता होतं काय की तुम्ही ज्यावेळेस दुकानामध्ये जाता आणि दुकानदाराला विचारता मला ही मोटार त्या ठिकाणी पाहिजे आहे, तर दुकानदार काय करतात की नेहमी आपल्याच फायद्याचा त्या ठिकाणी विचार करत असतात. म्हणजे त्यांना ज्या ब्रँडमध्ये पैसे त्या ठिकाणी जास्त उरत असतील त्याच ब्रँडची मोटार तुम्हाला किंवा त्याचीच माहिती पटवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आता या उलट याच गोष्टी जर तुम्हाला जर माहिती असेल तर तुमची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मोटार खरेदी करण्याबाबतच्या 5 अशा गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्हाला कुठलाच दुकानदार किंवा कुठलाच मोटार रिपेअरिंगवाला त्या ठिकाणी सांगणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही जर नवी पाणबुडी किंवा सबमर्सिबल पंप आपण ज्याला म्हणतो हा घेण्याचा विचार जर करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी माहीत असणं फार गरजेचं आहे. तर सुरुवातीला जी काय पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या मोटरची HP त्या ठिकाणी किती असली पाहिजे, किती HPची मोटर असली पाहिजे. आता नेमकी किती HPची मोटर आपल्याला लागणार आहे हे नेमकं आपल्याला कसं पाहिजे. तर साधारण तुम्ही घरासाठी जर पाणी जर वापरणार जर असाल, म्हणजे तुम्ही घरासाठी पाणी जर काढत जर असेल तर तुम्हाला साधारणतः 1 HP किंवा 2 HP पर्यंतची मोटर त्या ठिकाणी पुरेशी आहे. जर तुम्हाला शेतीसाठी मोटर हवी असेल आणि तुमची जर का विहीर किंवा बोरवेल जर असेल तर तुम्हाला 3 ते 5 HP पर्यंतचा पंप हा तुम्हाला त्या ठिकाणी पुरेसा असू शकतो. जर तुम्हाला त्या ठिकाणी नदीवरून किंवा एखाद्या धरणावरून पाणी तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत जर आणायचं जर असेल तर तुम्हाला 7.5 HP किंवा 10 HP पर्यंतची मोटार त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आता जशी तुमची जी काही HP वाढते तसं तुमचं त्या ठिकाणी पाणीही वाढतं किंवा या उलट या मोटरची त्या ठिकाणी किंमतही त्या ठिकाणी वाढत असते. मित्रांनो, आता HP म्हणजे काय हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं असेल. आता यामधील सर्वात महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती आहे त्या ठिकाणी डिस्चार्ज. आता डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय, तर आपली जी काय मोटर आहे ती 1 मिनिटामध्ये पाईपमधून किती लिटर पाणी त्या ठिकाणी बाहेर फेकते त्यावरून आपण त्या मोटरचा डिस्चार्ज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. जसा जसा HP वाढतो तसा जसा डिस्चार्ज हा देखील त्या ठिकाणी वाढत असतो. शेतकरी मित्रांनो, जेवढा मोठा डिस्चार्ज किंवा जेवढा जास्त डिस्चार्ज असतो तेवढी तुमची जी काय भरणी आहे ती त्या ठिकाणी लवकर होत असते, कारण पाणी जी काय फेकायची क्षमता आहे त्या ठिकाणी वाढलेली असते. आता साधारणतः 1 HP जी मोटर आहे तिचा जो काय डिस्चार्ज असतो तो 50 ते 100 लिटर पर मिनिट एवढा डिस्चार्ज असतो. त्या ठिकाणी 3 HPची जर का मोटर घेतली आपण 150 लिटर पर मिनिट ते 300 लिटर पर मिनिट एवढा त्या ठिकाणी डिस्चार्ज असतो. जर का 5 HPची जर आपण घेतली तर 300 ते 500 लिटर पर मिनिट एवढा डिस्चार्ज त्या ठिकाणी देत असतो. त्यामुळे डिस्चार्ज निवडताना पण तुम्ही त्या ठिकाणी चुकी करायची नाही, कारण बऱ्याचशा वेळी आपण स्प्रिंकलर त्या ठिकाणी जोडत असतो किंवा आपण ठिबक सिंचन द्वारे त्या ठिकाणी आपल्या शेताला त्या ठिकाणी पाणी देत असतो. आता यामधील जी काय तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती म्हणजे मोटारच्या आतमध्ये असणारी वाइंडिंग. आता मोटारमध्ये 2 प्रकारची वाइंडिंग त्या ठिकाणी असते. पहिली जी काय असते ती असते कॉपर आणि दुसरी असते ती म्हणजे ॲल्युमिनियम. आता जी काय कॉपर असते ती थोडी महाग असते पण त्या ठिकाणी टिकाऊ असते. आता ज्या मोटरमध्ये कॉपर वाइंडिंग असेल त्या मोटरची प्राईस सुद्धा त्या ठिकाणी जास्त असणार आहे. आता यामुळे फायदा काय होतो की ही एकतर टिकाऊ असते आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला जे काही वीज आहे किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीची बचत त्या ठिकाणी करत असते. आता ॲल्युमिनियम जी काय वाइंडिंग आहे ती स्वस्त असतं पण याच्यावरती जास्त लोड आला की त्या ठिकाणी आपली मोटर त्या ठिकाणी जळत असते. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेल की त्या ठिकाणी कॉपर वाइंडिंग असणारी जी काय मोटर आहे ती जास्त काळ टिकते. त्यामुळे तुम्हाला वीज बिलही त्या ठिकाणी कमी जास्त असतं. त्यामुळे तुम्ही जास्त जो काय प्रेफरन्स आहे तो कॉपर वाइंडिंगला त्या ठिकाणी देऊ शकता. तर बंधूंनो, आता यामधील सर्वात महत्त्वाची जी काय चौथी जी काय गोष्ट आपल्याला पाहायची आहे तो पाहायचा म्हणजे मोटरचा हेड. आता मोटरचा जो काय सगळा जो काय खेळ असतो तर त्या ठिकाणी हेडवरती त्या ठिकाणी डिपेंड असतो. आता हेड म्हणजे नेमकं काय की मोटारपासून पाणी जिथपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे तिथपर्यंतचं उभं जे काय अंतर असतं त्याला आपण मोटरचा त्या ठिकाणी हेड असं म्हणतो. आता याबाबत आपण संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या एका चॅनलवरती बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता मोटरचा हेड जेवढा जास्त असतो तेवढं मोटरचं पाणी लांबून नेण्याची जी काही क्षमता असते ती त्या ठिकाणी जास्त असते. असं सरळ सरळ त्या ठिकाणी गणित आहे. तुमच्या विहिरीच्या खोलीनुसार किंवा तुम्हाला जिथपर्यंत पाणी न्यायचं आहे मग ते नदीमधून न्यायचं असेल किंवा धरणामधून न्यायचं असेल मग त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी हेडची त्या ठिकाणी निवड करू शकता. शक्यतो जास्तीत जास्त हेड घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. म्हणजे समजा तुमचा जो काही कॅल्क्युलेटेड हेड आहे तो साधारणतः 35चा येत असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही 40चा हेड असणारी मोटर त्या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, आता यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शेवटची जी काही गोष्ट आहे ते म्हणजे मोटरचं तुमचं असणारं बजेट. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही लोकल मेड्सची काय मोटर जर घेतली
तर साधारणतः 3 ते 5 HP जी काही मोटर आहे साधारणतः 12,000 ते 17,000 दरम्यान त्या ठिकाणी जात असते. आता याचं होतं काय की लोकल मेड असल्यामुळे याचा वारंवार त्या ठिकाणी मेंटेनन्स होतो. कधी कधी मोटर लोडवरती जर जास्त राहिली त्या ठिकाणी मोटर जळत असते. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जर तुम्ही अनुभव जर ऐकले तर बरेचसे शेतकरी असं म्हणतात की तुम्ही स्टँडर्ड कंपनीकडे त्या ठिकाणी जायला पाहिजे. मग स्टँडर्ड कंपनी जर घ्यायची जर ठरली तर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी स्टँडर्ड कंपनीची नावं त्या ठिकाणी सांगू शकतील. मग त्यामध्ये टेक्सो असेल किंवा CRI असेल किंवा किर्लोस्कर पंपसारखे पंप्स असेल. तर आता ह्याच्या काय मोटर आहेत त्या 6 ते 7,000 आणि महाग जरूर आहेत, पण याचा जो काय परफॉर्मन्स आहे किंवा याची जी काय क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट क्वालिटी आहे. आणि साधारणतः 22 ते 23,000पर्यंत तुम्हाला एक चांगली मोटर त्या ठिकाणी भेटत असते. आणि हा माझा वैयक्तिक त्या ठिकाणी सुद्धा अनुभव आहे. आणि याची जी काय सर्व्हिस आहे किंवा याची जी काय मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स कॉस्ट किंवा सर्व्हिस कॉस्ट त्या ठिकाणी सुरुवातीला कमी आहे. इनिशियली तुम्हाला जास्त रक्कम द्यावी लागते, पण ही मोटर जी काय आहे हिची क्वालिटी त्या ठिकाणी बेस्ट आहे. आणि हिचा जो काय परफॉर्मन्स आहे किंवा डिस्चार्ज आहे किंवा हेड आहे किंवा यातील टिकाऊपणा जो आहे तो त्या ठिकाणी चांगला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाणबुडी मोटर घेताना या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली मोटर त्या ठिकाणी निवडू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. तुम्ही कोणती मोटर वापरता किंवा तिचा परफॉर्मन्स कसा आहे कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.